आणि यानंतरची बातमी विधान परिषद निवडणुकांची। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 5 जागा बिनविरोध आल्यात। ठाणे, पुणे, कोकण, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळची जागा बिनविरोध झाली आहे। सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी वर्ध्यामधून बिनविरोध निवडून आलेत। राजकारणात नीतिमत्ता उरली नाही का? माघार घेतलेल्यांनी मुळात अर्ज का भरले? अर्ज भरून हवं ते पदरात पाडून घ्यायचं का? नंतर बिनधोकपणे अर्ज मागे घ्यायचे? जनमताचा सन्मान उरला आहे की नाही? बिनविरोध ट्रेंड तुम्हाला कितपत पटतो असे सवाल यामुळे उपस्थित झाले। राजकारणात अनेक गोष्टी सोयीने केल्या जातात। विधान परिषदेच्या जागा वाटपावरून सध्या प्रचंड काथ्याकूट झालं। शिवसेनेचे अब्दुल सत्तार नाराज झाले। रायगडमध्ये शिवसेना आमदार महेंद्र दळवी मुलीच्या उमेदवारीवरून अडून बसले। पण एवढं सगळं झाल्यावरही 17 पैकी 5 मतदारसंघांमधली निवडणूक बिनविरोध झाली आहे। कोकणामध्ये अनिकेत तटकरे, वर्ध्यात अरुण लखानी, पुण्यामध्ये विक्रम काकडे, ठाण्यामध्ये रवींद्र फाटक आणि यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आलेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये तर अजबच घडलं। ठाकरे गटाचे म्हणजे पर्यायानं महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने हे अचानकपणे नितेश राणेंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं तेव्हा कळलं। पुण्यामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसमध्ये चांगलंच वाजले, कारण पवारांच्या पक्षानं काँग्रेसकडून जागा मागून घेतली आणि ऐनवेळी उमेदवार श्रीकांत पाटील यांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले। ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधात लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला। हा आमचा एक विश्वासघात आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे। इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल। राज्याचे महसूल मंत्री आणि प्रदेश भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर या बिनविरोध निवडणुकीमागे अजबच तर्क सांगितलाय। ज्या ठिकाणी काँग्रेसची संख्या फाईट देण्यापुरती नसेल, त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अनौपचारिक करावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाला केली आहे। बावनकुळेंचं मत काहीही असो, निवडणूक हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे। पण अशा प्रकारे जर आपल्या सोयीसाठी राजकीय पक्ष बिनविरोधच्या नावाखाली सेटिंग करत असतील तर ते फारसं आशादायी चित्र म्हणता येणार नाही। जनतेला कायम प्रामाणिकपणा आणि नियम शिकवणाऱ्या राजकीय पक्षांना आता नीतिमत्ता आणि योग्य अयोग्याचे धडे देण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आणि याच विषयावरच्या आजच्या अन्य महत्त्वाच्या राजकीय प्रतिक्रिया बघूयात। तुम्ही काम करत गेले आणि तुमचं काम चांगलं असलं तर कुठतरी त्याचं रिकग्निशन पार्टी घेते, कुठतरी तुम्हाला त्या तुमच्या ॲबिलिटीच्या अनुसार काम दिल्या जातात। मला असं वाटतं की मला हे त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, नवीन साहेब किंवा महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी, नितीन गडकरीजी, बावनकुळे साहेब, तर हा विश्वास मिळाल्याचा आनंद आहे। आणि यामध्ये पाण्याच्या क्षेत्रात मला असं वाटतं की मी भरपूर काम करू शकतो। मी हा विजय तसं पाहायला गेलं तर अजितदादांनाच समर्पित केलेला आहे। त्यांनी दिलेल्या ध्येय धोरणांवर, त्यांनी दिलेल्या आम्हाला विचारांवर मी निश्चितच माझी वाटचाल करण्याचा प्रयत्न करेन। विशेष करून दादांचं कोकणावर अधिकचं प्रेम होतं आणि त्याला अनुसरून जे जे काही चांगलं असेल ते कोकणात आणण्याकरता माझा निश्चितच प्रयत्न आहे। मी गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी त्यांना विनंती करत होतो, पण त्या ठिकाणी जो सकाळी त्यांचं गिरीश भाऊचं ठरलं पण होतं की विड्रॉल द्यायचं, पण काल काहीतरी कुठल्या तरी आपल्या एका मतदाराकडे, नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी काहीतरी आई वडिलांवरनं शिवीगाळ केली। त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की विड्रॉल देऊन टाक आणि विषय सोडून द्या। त्या मनस्थितीत तो नव्हता, तो खूप चिडलेला होता, त्यामुळे मी त्याच्याशी बोलतो। पॉवरचं जे बोलताय ना, ती पॉवर कोण कोणासाठी वापरतं हे फार महत्वाचं आहे।
आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा सगळे निर्णय हे जनहिताचे घेत होतो, जनतेसाठी घेत होतो. आता जी ऍब्सोल्यूट पॉवर भाजपच्या हातात आलेली आहे, आपण बघताय ज्या लोकांनी भाजपला मतदान केलं त्यांच्यावर घरावरही बुलडोजर चाललेले आहेत. आणि हे जर झालं तर जे मी सांगितलं ना, आपला देश जर तुम्ही पूर्ण पर्यावरण नष्ट करून टाकलं तर राहण्यासारखं राहणार नाही. मुद्दा हाच आहे की भाजप जी सत्ता राबवत आहे ती सत्ता फक्त आणि फक्त त्यांच्या काही ठराविक उद्योगपती आणि बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी राबवत आहे. आणि राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुखांनी बिनविरोधच्या राजकारणावर टीका केली आहे. तो पक्ष लोकांसमोर कुठल्या निर्धाराने जाणार आहे की तुमची लढाई आम्ही लढतो. त्यामुळं विश्वासार्हता धोक्यात येते विरोधी पक्षाची. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या 17 जागांच्या निवडणुकांमध्ये बरेच सत्ताधारी पक्षाचे उमेदवार म्हणजे महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येताना दिसत आहेत. आणि विरोधातले म्हणजेच महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार मात्र माघार घेताना दिसत आहेत. तो पक्षही मग चरफडतोय, मग त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकलं, कारवाई केली म्हणतोय. मुळात विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी उमेदवारी देताना निकष काय लावते हा पहिला मुद्दा आहे. त्यांनी काय निकष लावले होते, त्यांनी त्यांच्या उमेदवारांकडनं काय हमी घेतली होती की कुठलीही परिस्थिती आली तरी आम्ही माघार घेणार नाही अशी घेतली होती का? ह्या मुद्द्यावर कोणीच खुलासा करणार नाही. कारण हल्लीच्या राजकारणात असं झालंय की आपला व्यक्तिगत लाभ काय होतोय बघा, आपल्या पक्षाच्या नेत्यांचा काय लाभ होतोय बघा. आणि जर काही विषय मार्गी लागत असतील तर हा विषय निवडणुकीचा सोडून द्या असं जणू घडतंय महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे अनेक निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाचा उमेदवार ऐनवेळी कच खातो, माघार घेतो असं सातत्याने दिसतंय. पण विरोधी पक्षाचे बडे बडे नेते मग प्रसिद्धी पत्रक काढून किंवा प्रसारमाध्यमांपुढे असं सांगतात की नाही सत्ताधारी पक्षाची दमन शक्ती आहे, धनशक्ती आहे, अमुक आहे, धमुक आहे. पण तुमचा पाया इतका कसा काय ठिसूळ होतोय याचं उत्तर मात्र कोणीच देत नाही. लोकांपुढे उभे राहत असताना याच्या आधी महाराष्ट्राचा इतिहास असं सांगतो की अनेक डाव्या पक्षांचे किंवा अनेक वेगळ्या भूमिकांमधले उमेदवार कधीही त्यांनी कच खाल्ली नाही, त्यांनी कधी माघार घेतली नाही. भलेही ते अनेकदा हरले असतील, कमी वेळा जिंकले असतील, परंतु त्यांनी निवडणुकीमध्ये आपल्या विश्वासार्हतेवर कधीही शंका उत्पन्न होऊ दिली नाही. हे महाराष्ट्राचं राजकारण होतं आणि आताचही महाराष्ट्राचं राजकारण आहे. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.